राम राम शेतकरी मित्रांनो, बाजारात कांद्याला अपेक्षित दर नाही. किरकोळ विक्रीत कांदा दरवाढीची कोणतीही ओरड नसताना बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद शहरात 24 रुपये प्रति किलो दराने विक्रीला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून 3 लाख टन रब्बी कांद्याची खरेदी सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून केली. या खरेदीत गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. 2 महिन्यापूर्वी झालेल्या कांदा खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. अशातच केंद्रीय ग्राहक व्यवहार सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत 24 रुपये दराने किरकोळ विक्रीला या कांद्याची सुरुवात झालेली आहे. यावर कांदा उत्पादक संतप्त आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला चांगलेच फायलावर घेतले. सरकार कांदा उत्पादकांना व्यापाऱ्यापेक्षा वाईट वागणूक देत आहे. एका बाजूला शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करायचा, त्याचे अद्याप पैसे दिलेले नाहीत. दुसरीकडे तोच कांदा बाजारात कुठलीही दरवाढ नसताना हा कांदा बाजारात ओतायचा. हे सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. नाफेडने 14 ते 16 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी केली. 2 महिन्यात हा कांदा 24 रुपये दराने विक्री करत आहे. सरकार शेतकऱ्यासाठी आहे की नफा कमावण्यासाठी हेच कळेना झाले आहे. सरकारने आता ही दलाली बंद करावी. विक्री करायची असेल तर खरेदी केलेल्या कांद्याची किंमत, हाताळणी व वाहतूक खर्च यातून उरणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर मित्रांनो, या सर्व प्रकरणावरती आपली काय प्रतिक्रिया आहे नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.